नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, आज 20 मार्च 2026 आणि आता सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देण्याचं कारण असं की जर तुम्ही बघितलं तर भारताच्या आजूबाजूला अतिशय मोठे बदल त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी दिसत आहे. मी अंदाज सांगितला आणि तो तसाच झाला असं होत नाही, कारण वेदर पॅटर्न सारखे चेंज होत आहे. अगदी 8-8 तासाला वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी घडत आहे आणि गारपिटीच्या घटना देखील आपण बघितल्या. तर मित्रांनो बघा, पुढील वातावरण कसे असेल तर तुम्ही स्क्रीनवर बघा की एक मॅप जर स्कायमेटचा जर बघितला तुम्ही, त्यानुसार असं दिसतं की मुंबईच्या समुद्राजवळ म्हणजे अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते. ही चक्राकार परिस्थिती रात्री जे वारं जे आपल्याकडे 40 गस्टिंग स्पीड जे होतं किलोमीटर प्रति तास, याचा प्रभाव हाच होता की अरबी समुद्रामध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने एक चक्राकार परिस्थिती गोल गोल मोठा राऊंड आहे, जवळपास 500 ते 600-700 किलोमीटरचा दायरा घेऊन फिरतोय. आणि याचं जे काही उर्वरित जे बाष्प आहे ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान वरून भारतामध्ये येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून भारतामध्ये दुपारनंतरच्या काही वेदर ऍक्टिव्हिटी वाढताना दिसतंय. याचं कारण हे, तर याचं कारण इकडे जाऊ आपण आता. बघा, ओमान, येमेन देशाकडे जर गेलं, मी रात्रीच्याही व्हिडिओमध्ये तेच टाकलं की हा खूप मोठा असा परिणाम आहे. तर जो काही भूमध्य समुद्र आहे या ठिकाणी तुम्ही ह्या लाल ड्रायव्हिंग मध्ये बघू शकता की कशा पद्धतीनं ग्रीस, बल्गेरिया किंवा अल्जेरिया, लिबिया, इजिप्त या भागामध्ये आपल्याला एक चक्राकार परिस्थिती भूमध्य समुद्राच्या आसपास फिरताना दिसते. तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि हे बाष्प सगळं भारताकडे येत आहे. आणि हे बाष्प जेव्हा मार्च महिन्यात येतं तर ते गारपीट आणि पाऊस देण्याची क्षमता त्यात असते. तुम्ही बघता तुर्की, लेबनॉन, सिरिया किंवा जॉर्डन, इजिप्त, लिबिया, ग्रीस, अझरबैजान किंवा सायबेरिया, ह्या ज्या सगळ्या देशांमध्ये जे काही चक्राकार परिस्थिती ही फिरताना दिसते बघा, फार मोठा असा एक भाग आहे. आणि हा भाग सरळ भारताकडे येऊन पाकिस्तान, अफगाणिस्तान मार्गे तो त्या ठिकाणी भारतावर येऊन जो बाष्प हिमालयावर बर्फपात आणि आपल्याकडे मात्र गारपीट आणि पाऊस देण्याची क्षमता ठेवतं. या दिवसात एक तर उष्णता असते, त्यामुळे एक नवीन डेव्हलपमेंट ही रात्रीपासून झालेली दिसते. बघा, अरबी समुद्रामध्ये कशा पद्धतीने मुंबईपासून ह्या भागात आपल्याला चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते. आणि लाईव्ह रडार जर बघितली तर बघा तुम्ही, महाराष्ट्रावरती कशा प्रमाणात वारे वाहत आहेत आणि हे जे वारे त्या दिशेने वाहत आहेत त्या बाजूने ते बाष्प घेऊन आपल्याकडे ते येत आहे. तर मित्रांनो, हे जे बाष्प येत आहे या बाष्पामुळे दुपारनंतर स्थानिक क्लाउड त्या ठिकाणी तयार होत आहे आपल्याकडे. तर आज जो काही मी अंदाज देणार आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल हे वातावरणामध्ये आपल्याला घडताना दिसतात. तर ही चक्राकार परिस्थिती ही जी फिरताना दिसते ही आपल्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कारण ह्या अशा सिस्टम बनल्या तर ती सिस्टम जर मी रडारवर मॉडेलवरती बघितलं तर ती चक्राकार परिस्थिती पुढच्या 8 दिवस फिरताना दिसते. आणि त्याच्यामुळे वातावरण कदाचित कुणी असं सांगितलं असेल की दीपक भाऊंनी सांगितलं की पुढच्या 24-25 ला पाऊस येणार, 22 ला उघडणार. तर तसं नाही, रात्रीतून सिस्टम ह्या बदलत असतात. म्हणून आपल्याला नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याचा मॉडेलचा आधार रडार किंवा वेगवेगळ्या मदत घेऊन त्या ठिकाणी अंदाज सांगावे लागतात. आता बघा, आज 20 तारीख, आज दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही आहे. आणि त्यानंतर उद्या 21 तारखेला इंटेन्सिटी पावसाची कमी होते. 22 ला देखील इंटेन्सिटी कमी आहे. परंतु 23-24 नंतर पुन्हा एकदा वातावरण खराब होण्यास सुरुवात होईल. कारण ती तुम्ही बघितलं मॅपवर की अरबी समुद्रामध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे आणि ती चक्राकार परिस्थिती हटत नाही. जशी मे महिन्यामध्ये मागच्या मे महिन्यात ज्या दोन्ही समुद्रात अशा चक्राकार परिस्थिती होत्या त्याच पद्धतीने ही चक्राकार परिस्थिती हटत 8 दिवसांना हटत, 8 दिवस तरी हटताना वाटत नाही. त्यामुळे ती कदाचित 24 तारखेपासून पुन्हा 24-25 ते 29-30-31 पर्यंत म्हणजे 2 एप्रिल पर्यंत ती आपल्याकडे ढगाळ वातावरण आणि पाऊस देण्याची शक्यता आहे. परंतु बघा मित्रांनो, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तरी आजच मी सांगितलं दीपक जाधवनी आणि असंच असं झालं असं होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत राहतात. म्हणून 8-8 तासाला जे काही सॅटेलाइट इमेजरी मधून जे इमेज असतात त्याच्यावर आपण नजर ठेवून त्या इमेज मी तुम्हाला आणि त्याचे नवीन जे बदल आहे ते बदल तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे फक्त हवामान अंदाज हे सद्विवेक बुद्धीने विचार करा. दीपक जाधव काय देवदूत नाही की मी सांगितलं आणि पाऊस आला किंवा मी सांगितलं आणि पाऊस थांबला, असं होत नाही.
जे काही मॉडेल फॉरकास्टिंग जे काही आपल्या आसपास जे बदल होत आहे हे सगळे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टचेच परिणाम आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, जे काही गारपीट चालू आहे या गारपिटीचे कारण देखील मी सांगितले तुम्हाला. ज्या ठिकाणी डोंगर असतो आणि सर्वात म्हणजे क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग, अतिशय उंच, स्क्रीनवर बघा की उंच जाणारे ढग ते 10 किलोमीटर पर्यंत पृथ्वीपासून ऍटमॉस्फिअर मध्ये अशी एक कंडिशन असते की -30 टेम्परेचर असते, 0°C असते त्या ठिकाणी. या ठिकाणी जे काही समुद्राचं बाष्प उठतं आणि ते बाष्प तिथे गेल्यानंतर उंच त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होते, ढगाच्या आत थंडावा असतो आणि 7 किलोमीटरला एक अशी ट्रेडविंड वाहत असते. ही ट्रेडविंड जेव्हा पावसाचे पाणी खाली येते, त्या ट्रेडविंड मध्ये आल्यानंतर जेव्हा असे उंच गेलेले ढग आणि खालून पुश करणारी हवा, त्याच्यामुळे जेव्हा ते पावसाचं जे पाणी आहे ते पाऊस न पडता मात्र ते वेगाने बर्फाच्या रूपात खाली येतं. कदाचित ती बर्फाची जी गार असते ती लहान मोठ्या आकारात असते, मात्र जेट स्ट्रीम जे वाहत असतात त्या जेट स्ट्रीममुळे 7 किलोमीटरवरील जेट स्ट्रीम जे असतात, जी मी तुम्हाला इमेज दाखवली आता, इजिप्त देशाकडून येणारी जी स्ट्रीम आहे ती 7 किलोमीटरवर वाहते. आणि ह्या जेट स्ट्रीममुळे काय होतं की ते गारपीट देण्याची त्याची इंटेन्सिटी ढगांची अजून वाढते. म्हणून गारपीट ही साधारणपणे प्रेशर झोन, ज्या ठिकाणी लो प्रेशर झोन क्रिएट होतो, म्हणजे तो प्रेशर झोन कुठे होऊ शकतो, तर एकतर पर्वतीय शृंखला किंवा अचानक एखादा पर्वत वरती आलेला आहे, डोंगर आहे, किंवा काही संशोधनामध्ये असं देखील पुढे आलंय की जलाशय, ज्या ठिकाणी बाष्प मोठ्या प्रमाणात तयार होतं, किंवा कालवे, जलाशय, किंवा काही जे मागच्या 4 वर्षापूर्वी जी गारपीट झाली होती ती हाय ट्रान्समिशन लाईनच्या आसपास देखील होताना दिसते. त्याच्यावरती संशोधन नसलं तरी झाली हे खूप महत्वाचं होतं. आणि ती 70-80 किलोमीटर पर्यंत सिद्धपिंपरी पासून ते अगदी मनमाड पर्यंत जी गारपीट झाली, हा एक मोठा संशोधनाचा त्या ठिकाणी भाग आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या की साधारणपणे बघा, उद्यापासून म्हणजे जरी 2 दिवस पाऊस कमी होताना दिसतो तरी त्याच्यात अपडेटेड आपल्याला राहावं लागेल. म्हणून पाऊस हा 24 तारखेपासून पुन्हा एकदा 24-25 पासून ते वातावरण होताना दिसतंय, याच्यामध्ये काही कमी होते की जास्त होते, आपण नजर ठेवून असू आणि त्याला ते अपडेट मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न माझा असेल. मात्र ज्या ठिकाणी गहू असेल, जर सोंगायला आले असेल, तर मी अगदी ऑलरेडी 15 दिवसापासूनच सांगतोय गहू सोंगून घ्या. तर ते सोंगणीचं काम करा, झाकपाक सगळी व्यवस्था त्या ठिकाणी राहू द्या. आणि ज्या ठिकाणी बाग हार्वेस्टिंगला आले असेल त्यांनी हार्वेस्टिंग करून घ्या. कारण वातावरण हे आपल्या हातात नाही मित्रांनो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते बिघडलंय. जलद रीतीने ते खाली करीत राहा. वातावरण उघडेल आणि नंतर आपण करू असं नाहीये. जसे आलं तसं घेत चला या वातावरणामध्ये. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.